तुकाराम मुंढे यांच्या हातून पांडुरंगाची महापूजा व्हावी ही चर्चा सोशल मीडियावरती का रंगली? लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि नेमकं काय म्हणणं आहे लोकांचं ते सुद्धा लक्षात घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. आषाढी एकादशी जवळ आली की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागतं ते पंढरपूरकडे. आणि पंढरपूरचा विठुराया तुम्हाला माहीत आहे की चमत्कारासाठी प्रसिद्ध आहे आणि आपल्या भोळ्या भाबड्या वारकऱ्यांच्या भेटीसाठी तो आतुर असतो. भेटी लागे जीवा किंवा वाट पाहे उभा, अशा पद्धतीने उभा आहे तो, वाट पाहत आहे कुणाची? लाखो वारकऱ्यांची. त्यांना भेटण्यासाठी लाखो वारकरी त्यामुळेच विठ्ठल विठ्ठलचा गजर करत पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात. पण यंदा भक्तीबरोबरच सोशल मीडियावर आणखी एका विषयाची चर्चा चांगलीच रंगली आहे. काही जण म्हणत आहेत की तुकाराम मुंढे यांच्या हातून पांडुरंगाची महापूजा व्हावी. हा विषय नेमका काय आहे? अशी चर्चा का होत आहे? तुकाराम मुंढे त्यांच्या कामामुळे लोकांमध्ये एवढे लोकप्रिय झालेले आहेत, लोकांमध्ये त्यांच्याबद्दल एवढा मोठा आदर निर्माण झालेला आहे. शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग आणि सर्वसामान्य वर्ग जो उपभोक्ता आहे तो सुद्धा तुकाराम मुंढे यांच्याबद्दल सहानुभूती ठेवून आहे. आणि महापूजेचा मान कोणाला मिळतो याची परंपरा नेमकी काय आहे? आज आपण कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू न घेता आणि भावना आणि वास्तव या दोन्ही बाजूंनी या विषयाकडे पाहणार आहोत. मित्रांनो, तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहिलेले IAS अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केलं तिथं नियमांची कठोर अंमलबजावणी, भ्रष्टाचाराविरोधातील त्यांची भूमिका आणि प्रशासनातील शिस्त यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. काही लोकांना त्यांची कार्यपद्धती खूप आवडते तर काहींना ती अतिशय कठोर वाटते. पण एक गोष्ट मात्र अनेकदा चर्चेमध्ये राहिली की तुकाराम मुंढे हे निर्णय घेताना कोणताही दबाव स्वीकारत नाहीत, अशी त्यांची प्रतिमा तयार झालेली आहे. याच प्रतिमेमुळे सोशल मीडियावर अनेक जण त्यांना प्रामाणिक अधिकारी म्हणून गौरवतात. आता प्रश्न असा आहे की या प्रतिमेचा आणि पंढरपूरच्या महापूजेचा संबंध कसा जोडला जात आहे? याचं उत्तर सोशल मीडियामध्ये होणाऱ्या चर्चेमध्ये दिसत आहे. काही पोस्टमध्ये असा युक्तिवाद केला जातो की समाजासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या व्यक्तींनाही सन्मान मिळायला हवा. या पार्श्वभूमीवर काही लोकांनी तुकाराम मुंढे यांचं नाव पुढं केलं. मात्र हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या म्हणजे तो अधिकृत निर्णय किंवा सर्वसामान्य लोकांचं एकमत होत आहे असं नाही, परंतु लोकांची जास्त भावना तीच आहे. महापूजा ही परंपरेनुसार आणि संबंधित संस्थांच्या निर्णयानुसार पार पडत असते. त्यामुळे सोशल मीडियावरील चर्चा आणि प्रत्यक्ष निर्णय या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पण या चर्चेने एक प्रश्न नक्कीच उपस्थित झालेला आहे. लोक एखाद्या अधिकाऱ्यावर एवढं प्रेम का करतात? याचं उत्तर त्यांच्या कामामध्ये दडलेलं आहे असं अनेक समर्थकांचं मत आहे. नियम सर्वांसाठी समान असावेत. सरकारी पैशांचा योग्य वापर व्हायला हवा. सामान्य नागरिकांना न्याय मिळावा. प्रशासन पारदर्शक असावं या अपेक्षा प्रत्येक नागरिकाच्या असतात आणि यामध्येच राम असतो. तुकाराम महाराजांनी जे म्हटलेलं आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, अगदी त्याच पद्धतीने तुकाराम मुंढे काम करत आहेत. आणि जेव्हा एखादा अधिकारी अशा ज्या तुकाराम महाराजांनी जे अभंग म्हटलेलं आहे त्या अभंगाचं आचरण करून त्या पद्धतीने असं काम करताना दिसतो, त्यावेळेस त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये आदराची भावना निर्माण होऊ शकते. यामध्ये काही सुद्धा वावगं नाही. दुसरीकडे काही लोकांचं मत असंही आहे की प्रशासन आणि धार्मिक परंपरा या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे अशा प्रकारची तुलना टाळली पाहिजेत. हा मुद्दा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, पण अंतिम निर्णय परंपरा, नियम आणि संबंधित संस्थांच्या प्रक्रियेनुसारच घेतला जातो. मित्रांनो, या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट दिसते की आपल्याला वारकरी साधू संतांची एक मोठी महान अशी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. अगदी माऊली ज्ञानोबरायांनी स्थापन केलेला हा वारकरी संप्रदाय, ज्ञानदेवे रचियेला पाया उभारिल्या देवालया, ज्ञानेश्वर माऊलींनी या वारकरी संप्रदायाची स्थापना केली. संत नामदेव महाराजांनी या वारकरी संप्रदायाची स्थापना केली आणि या नामदेव महाराजांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सुरू केलेला हा वारकरी संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायाचे कळश ठरले ते जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज. संत बहिणाबाई पाठक यांनी म्हटलेलं आहे, तुका झालासे कळस भजन करा सावकाश आणि जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा तेथून या. असा हा जो वारकरी संप्रदाय आहे आणि या वारकरी संप्रदायाचं कळस
म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज आहेत आणि तुकाराम महाराजांनी जे त्यांच्या गाथेमध्ये लिहिलेलं आहे की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. जो रंजलेल्या गांजलेल्यांची मदत करतो, सेवा करतो, या देशातील जनतेची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, सर्वसामान्य नागरिकांची जो काळजी घेतो तिथंच देव असतो, तोच खरा साधू असतो. ही मांडणी तुकाराम महाराजांनी केलेली आहे आणि या मांडणीला अनुरूप असं काम, धरून असं काम तुकाराम मुंडे यांचं आहे. आपण पाहिलेलं आहे, दुधामध्ये जवळपास 20 लाख लिटर भेसळीचं दूध महाराष्ट्रामध्ये होतं आणि एवढं मोठं दूध तुकाराम मुंडे यांनी बंद केलं. म्हणजे एक प्रकारे लोक दुधाऐवजी विष प्राशन करत होते, ज्यामुळे लोकांना महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण वाढलं होतं. डायबेटिकचं असेल, कॅन्सरचं असेल किंवा अनेक शरीरामध्ये आजार, व्याधी वाढल्या होत्या. घरातील प्रत्येक माणूस आजारी पडत होता आणि हे कशामुळे पडत होता हे लोकांना कळायला मार्ग नव्हतं. अगदी तुमचं खाद्यतेल असेल, अशा प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार. तुमच्या औषधे असतील, त्यांची एक्सपायरी डेट हे न पाहता किंवा असे अनेक उत्पादनं आहेत, तुमचे शीतपेय आहेत, त्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीने भेसळ आहे. तुमचे आईस्क्रीम असेल, चॉकलेट असेल किंवा अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भेसळ तयार करण्यात आलेली आहे. अगदी तुमचं तूप असेल, केमिकलचं तूप खाऊन तुमच्या शरीरावर त्याचा नेमका कशा पद्धतीचा परिणाम होतो. आणि मग ही सेवा खरं तर जो आपल्या वारकरी संतांचा जो भाव आहे, तो भाव तुकाराम मुंडे त्यांच्या कामामध्ये काम, काही म्हणा राम राम या पद्धतीने जगत आहेत आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये ही भावना निर्माण होणं अगदी साहजिक आहे. परंतु परंपरा काय आहे की राज्याचे जे मुख्यमंत्री असतात तेच ही महापूजा करतात आणि त्यांच्या त्या परंपरेचाही आदर आहे, त्यांच्या त्या महान अशा परंपरेचाही सन्मान आहे आणि तो सन्मान ठेवून लोकांनी ही भावना व्यक्त केलेली आहे. लोकशाहीमध्ये लोकांना त्यांची भावना व्यक्त करण्याचा जो अधिकार दिलेला आहे त्याला अनुसरून काही लोकांनी दिंडीमध्ये, तुम्ही पाहत आहात की दिंडीमध्ये तुकाराम मुंडे यांचं बॅनर लावून लोक ते असं हे फोटो वगैरे तयार करून लोक दिंडीला चाललेले आहेत. म्हणजे लोकांच्या मनामध्ये किती असं प्रेम निर्माण झालेलं आहे तुकाराम मुंडे यांच्याविषयी हे आपण पाहत आहात. आणि अनेकांनी या फोटोला लाईक केलेलं आहे, समर्थन केलेलं आहे, या विषयाचं समर्थन केलेलं आहे. आणि मग हा एक इतर जे अधिकारी आहेत, पार कोणताही कर्मचारी असेल, पार शिक्षकापासून ग्रामसेवक, तलाठी या सगळ्यांनी, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर या सगळ्यांनी तुकाराम मुंडे यांचा हा आदर्श घेऊन आपली जी ड्युटी आहे ती पार पाडली पाहिजे. भ्रष्टाचार हा 0% झाला पाहिजे, कामातलं कमिशन हे 0% झालं पाहिजे. जर प्रत्येक अधिकारी तुकाराम मुंडे यांचा आदर्श घेऊन जर चालू लागला, काम करू लागला तर मित्रांनो आपला देश विश्वगुरू झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो दिवस आपल्या देशासाठी सुवर्ण दिवस असेल. त्यामुळे लोक जर अशी भावना व्यक्त करत असतील की तुकाराम मुंडे यांना या महापूजेचा मान मिळाला पाहिजे तर त्यामध्ये काही वावगं नाही. तुम्हाला नेमकं काय वाटतं ते मत मांडून नक्की सांगा. जय महाराष्ट्र.